रस्त्यावरून धावणाऱ्या चारचाकी वाहनांना आग लागण्याच्या घटना सध्या वाढतच आहेत. त्यात जीवित नसली तरी वित्तहानी मोठ्या प्रमाणावर होत आहे. अशीच एक घटना शुक्रवार दिनांक 22 डिसेंबर रोजी सकाळी 7 वाजेच्या सुमारास भगूर ते बार्न स्कूल रोडवर घडली. शिगवे बौला येथील रहिवासी काशीनाथ गावंडे यांच्या मालकीची फोर्ड फिएस्टा ही कार क्रमांक MH04 FA 3117 ही भगूरकडून बार्न स्कूलच्या दिशेने जात होती. बार्न स्कूल रोडवर सकाळी 7 वाजेच्या सुमारास धावत्या कारच्या बोनेटमधील वायरिंग आणि बॅटरीमध्ये शॉर्ट सर्किट होऊन अचानक धावत्या कारने पेट घेतला. आगीच्या ज्वाळा आणि धुराने संपूर्ण वाहनाला वेढले. प्रसंगावधान राखून चालकाने वाहन थांबवून बाहेर पडले. यावेळी रस्त्यावरून मॉर्निंग वॉकला जाणारे तसेच नोकरदार, दुग्ध व्यावसायिक यांनी घटनास्थळी धाव घेतली. देवळाली छावणी परिषदेच्या अग्निशमन दलाला घटना कळवण्यात आली. पथकाने त्वरित घटनास्थळ गाठले. फायरमॅन शुभम नेहे, दत्तू सहाने, जयदीप निसाळ, वाहनचालक जयवंत गोडसे यांनी बंबाच्या साहाय्याने पाण्याचा मारा करून आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र तोपर्यंत आगीत गाडीच्या बोनेटमधील सर्व मशिनरी, गाडीच्या आतील सर्व आसन व्यवस्था सर्व आगीत जळून खाक झाले होते. सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही. घटनास्थळी बघ्यांची गर्दी झाली होती. बार्न स्कूल रोडवरील वाहतूक काही काळ ठप्प देखील झाली होती. रस्त्याने ये-जा करणाऱ्यांनी प्रत्यक्षपणे बर्निंग कारचा थरार अनुभवला. कारच्या बोनेटमधील वायरिंगमध्ये शॉर्ट सर्किट होऊन आग लागली असावी अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. AB न्यूजसाठी प्रमोद रहाणे, देवळाली कॅम्प, नाशिक.